नमस्कार, मी ऋषिकरच शेतकरी बंधू. खरीप हंगाम गेला. खरीप हंगामामध्ये कोणत्याही पिकाचं पाहिजे तसे उत्पन्न शेतकरी बंधूंना मिळाले नाही. पण रब्बी हंगाम 2025 साठी या ठिकाणी महत्त्वपूर्ण तुमचा हरभरा असेल, गहू असेल, मोहरी असेल किंवा मसूर असेल यासारखे जे विविध पीक आहेत रब्बी हंगामामध्ये त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक अपडेट आहे. लवकरच तुमचा हरभरा या ठिकाणी हमी भावाने नोंदणी या ठिकाणी सुरू होणार आहे. तर केव्हापासून सुरू होणार आहे? तर शेतकरी बंधूंनो लक्षात घ्यायचं 1 मार्च पासून तर 31 मार्च पर्यंत हरभऱ्याची हमी भावाने नोंदणी तुम्ही या ठिकाणी करू शकता. नोंदणी केल्यानंतर साधारण तुमच्या खात्यावरती 20 ते 25 दिवसाच्या आतमध्ये त्याचे जे पैसे शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जातात. आता यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी तुम्हाला भाव दिला जाईल. ₹5,875 प्रति क्विंटल हरभऱ्याची नोंदणीचा भाव या ठिकाणी दिला जाणार आहे. आता यामध्ये महत्त्वपूर्ण असे अपडेट महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे, की केंद्रीय मंत्री या ठिकाणी शिवराजसिंह चौहान साहेब यांनी सांगितलेलं आहे, की 7,61,000 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकारमार्फत केली जाणार आहे. यासाठी म्हणजे एकूण जे उत्पन्न महाराष्ट्रामध्ये होईल, त्याच्या 20 ते 25% उत्पन्न महाराष्ट्र शासनामार्फत खरेदी केलं जातं. मग काय करायचंय? शेतकरी बंधूंनो लवकरात लवकर तुम्ही तुमच्या हमीभावाने नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर साधारण आता 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये तुम्ही नोंदणी करू शकता. नोंदणी केल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये तुमचा नंबर येतो आणि 15 ते 25 दिवसाच्या आतमध्ये साधारण म्हणजे 15 ते 25 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये डी-बी-टीद्वारे तुमच्या हरभऱ्याची जी नोंदणी केली जेवढं तुम्ही हरभऱ्याची नोंदणी केलं असेल त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती टाकले जातात. म्हणजे पूर्ण कालावधी जर शेतकरी बंधूंनो तुम्ही बघितलं तर साधारण दीड महिन्याच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती म्हणजे 45 दिवसाच्या आतमध्ये ही रक्कम तुमच्या खात्यावरती टाकली जाते. आता मार्केटचा जर भाव बघितला तर मार्केटचा भाव 5,200 ते 300च्या आसपास तुमचा मार्केटचा भाव या ठिकाणी चालतो. हमी भावाने तुम्हाला ₹5,875 भाव या ठिकाणी दिले जाणार आहे. मग नोंदणी करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जे अधिकृत केंद्र असतील, ई-समृद्धी पोर्टलद्वारे सुद्धा तुम्ही पब्लिक लॉगिनद्वारे स्वतः शेतकरी बंधूंनी करू शकता किंवा ई-समृद्धी पोर्टलद्वारे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी जे हरभऱ्याचे हमीभाव खरेदी केंद्र असतील त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं, की 7,61,000 मेट्रिक टन एवढी खरेदी महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी केली जाणार आहे. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. या संदर्भात नोंदणी कशाप्रकारे करायची याची आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया शेतकरी बंधूंना अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.